नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 67 आणि 68. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आत्मज्ञान नसतानाचे वैराग्य. आत्मज्ञान नसतानाचे वैराग्य म्हणजे जणू चवताळलेला अहंकारच होय. अशा या वैराग्याने कुणाचेही काहीही कल्याण होणार नाही. भगव्या रंगाचे कुत्रे म्हणजे काही बैरागी नव्हे. म्हणून आम्ही तुम्हाला जे ऐकविले आहे तेच ध्यानात ठेवून तसेच असा. काही म्हणजे काहीच करू नका, फक्त असा. कुणालाही कधीही कोणत्याही देहाचा मी देह असा अनुभव नव्हता. पुढे असणारही नाही, आता पण नाही. पण जाणवत्या जाणीवेची मोहिनी पडली आहे, म्हणून प्राप्त देह म्हणजेच मी व हाच माझा देह हे धरून आपण आयुष्य वाया घालवतो. पण हे सर्व हंगामी आहे, टिकणारे नाही. कोणताही अनुभव हा सदैव बदलणाराच असतो. तो एखाद्या पाहुण्यासारखा असतो. आपण असल्याचे ज्ञान हे जाग, स्वप्न, गाढ झोप या तिन्ही अवस्थात्रयात समानतेनेच असते. पण हे ज्ञान स्वतःचे स्वतः जाणण्याकरता अवस्थात्रय विवेक सांगितला जातो. दुसऱ्याशी या बाबतीत नुसती चर्चा करून काही फायदा नाही. जाग, स्वप्न, गाढ झोप नसताना पाहुण्यासारखा हा अवस्थात्रयातील बदलणारा अनुभव कुठे असतो? म्हणजेच जाग, स्वप्न आणि गाढ झोप नसताना हा पाहुणा कुठे असतो? कुठे असतो तरी काय? अर्थात कुठेच नसतो. तुम्ही तास अर्धा तास शांत निवांत नुसते बसा आणि असा. यातूनच तुम्ही नेमके सध्या काय आहेत आणि आहात तरी काय किंवा आहात तरी कसे हे कळेल. ह्याची ओळख होईल, याचे ज्ञान होईल आणि मग तुम्ही स्वतःला जे जे समजता ते ते हळूहळू स्पष्ट होत जाईल. पण गुरुवचन आहे, तुम्ही स्वतःला सध्या जे जे समजता ते तुम्ही नाही, तेव्हा या गुरुवचनाला चिटकूनच असा. गुरु ही कधीच व्यक्ती असू शकत नाही. व्यक्तत्व ज्यातून सतत डोकावत असते ते आहे गुरुतत्व. आत्मज्ञानाचा जाणता जो कुणी आहे त्याच्याकडे जाणते पण मुळीच नसते. कारण तो स्वतःच जाणणे मात्र आहे, जाणणारा असा नाही. जाणणारा व जाणले जाणारे असे द्वैत तेथे मुळीच नाही. जेथे जेथे द्वैत असते तेथे तेथे संघर्ष हा अटळच असतो. हे सर्व ऐकल्याने तुम्ही दिगंबर होणार हे लक्षात ठेवा. तशी तयारी पण ठेवा. तुम्हाला जर तुमच्या गतस्मृतीत रमायचे असेल, तर इथे माझ्याकडे येऊच नका, असे श्री निसर्गदत्त महाराज स्पष्ट सांगतात. जग जग म्हणून सत्य आहे व आपणही त्यात आहोत. हा जो अनुभव येतो तो केवळ स्वस्वरूपाच्या ज्ञानाच्या अभावामुळेच येतो. भौतिक ज्ञानाने आपण कितीही शहाणे असलो तरीही देहाचे रूप, तेच माझे रूप, ही काही अवदसा जात नाही. ती गेली पाहिजे. मगच आपण कदाचित शहाणे होऊ. आपले सहज स्वरूप हेच अमृत, आपोआपचे स्वाभाविक सहज असे निजरूपी अमृत. सद्गुरूचे वचन हेच अमृत आपल्याला आपणच कवटाळून बसणे होय. यामुळे जे सुख होईल
ते रतिसुखालाही 1000 वेळा खाली मान घालायला लावेल. जाणिवेचा तुला उपयोग नाही हे खरे, पण तुझ्या स्नेहपणाने जाणीव सुद्धा पवित्र होते, एवढे तुम्ही लक्षात ठेवा. भाग 68. तू आहेस हे तुला कळलंय. आता तू जे नव्हेस हे पण त्याच्याच प्रकाशात तुला कळेल. तुझ्या कळतेपणाकडे लोक आकर्षित होतील. घर फक्त माझे म्हटले तरी पण मी घर नाही. तसेच जाणीव फक्त माझी म्हटली तरी मी जाणीव नव्हे. कोणत्याही दृश्याला वेळेचे बंधन आहे, माप आहे, मर्यादा आहे. त्यालाच आपण मरण असे म्हणतो. नाम रूप गुण मिळून जी आहे तिला गुणमाया म्हणतात. पण तुम्ही या नामरूप गुणाचे जाणते आहात, जाणल्या जाणारे नाहीत. यावरून काय ते ओळखा, असे श्री निसर्गदत्त महाराज स्पष्ट सांगतात. हिमालयात हजारो वर्ष अन्न पाण्याविना साधू राहतात. ते काय भोगतायत? ते केवळ जाणीवेचे चॉकलेटच चघळत आहेत. घरी आंघोळ करताना लोक पहिला तांब्या डोक्यावर ओतता ओतता म्हणतात, गंगे भागीरथी गंगे भागीरथी किंवा जय गंगे हर गंगे इत्यादी. ते पाणी काय गंगा भागीरथीचे असते की काय? अर्थात नाही. आपली वाणी हीच गंगा, आपली वाणी हीच भागीरथी. म्हणजेच काय? ज्यावर पाणी ओतल्या जाते तो गंगा भागीरथीला सुद्धा पवित्र करणारा आहे. तो अगोदरपणाने आधीचा आहे. हा अगोदरपणाने असणारा आपला आपण कधीच विषय होत नाही. डोळा हा डोळ्यांचा विषय होऊ शकत नाही, किंवा तिथे काही आहे किंवा काही नाही हे पण डोळ्याला सांगता येत नाही. आपण स्त्री किंवा पुरुष नाही हे जेव्हा कळते तेव्हा त्याला एक प्रकारे आपले सत्यच कळत असते. तिथे लाभहानीचा काहीही प्रश्न नाही. म्हणजे असे सत्य समजण्यामध्ये काहीही लाभहानीचा प्रश्न उत्पन्न होत नाही. आपण स्वतःला स्त्री किंवा पुरुष समजतो, ही आपण आपल्याला दिलेली शिवीगाळच समजा. हे पक्के लक्षात ठेवा. हा डाग पुसला गेला पाहिजे. आणखी काहीच करायला नको. तुम्ही सुरुवातीपासूनच पूर्ण आहात. जिला सुरुवात नाही अशा सुरुवातीपासून. श्री महाराज म्हणतात, जड देह आपण नाही, पण आपला सूक्ष्म देह तोही आपले रूप नाही. झोप, जाग, स्वप्न हेही आपले रूप नाही. या अवस्था त्रयाला प्रकाश देणारा, प्रकाशवणारा जाग, स्वप्न, गाढ झोप हा कसा असू शकेल? असणेपणा कुठेच नाही असे कधीच होत नाही. केवळ शुद्ध असे जे सकाळी प्रथम कोवळे कोवळे आणि नंतर मग स्वच्छ ऊन पडते आणि त्या उन्हामुळे सर्व प्रकाशित होते, तो प्रकाश पण तुमच्याच आपण आहो. या अशा प्रकाशामुळेच प्रकाश तो आहे, जाणवतो आहे. एकदा का स्वतःचा असा अर्थ लागला की मग अजून कोणता स्वार्थ, कोणती साधने ही करायची बाकी राहतात काय? स्वचा अर्थ फक्त स्वतःला लावता येतो. स्वचा अर्थ फक्त स्वतःला लावता येतो. तो लावा आणि स्वस्थ बसा. दुसऱ्याला तुमच्या स्वविषयीचा अर्थ कसा आहे, काय आहे हे मात्र विचारू नका.